बातमी विधान परिषदेसंदर्भातली। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। महायुतीत विधान परिषदेसाठी 5-2-2 चा फॉर्म्युला ठरले असल्याची शक्यता आहे। भाजपला 5 तर शिवसेना राष्ट्रवादीला 2-2 जागा देण्यात येतील। भावना गवळींचं त्यात पुनर्वसन होतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं होतं, त्यामुळे भावना गवळी नाराज असल्याच्या चर्चा त्यावेळेला लोकसभेमध्ये रंगल्या होत्या। त्यानंतर आता त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बातमी पदवीधर निवडणुकांसंदर्भातली। 4ही जागांचे कल सध्या हाती आल्याचं पाहायला मिळतंय। त्यात मुंबई पदवीधरमध्ये अनिल परब मात्र विजयी झालेत, त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला। कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे आघाडीवर आहेत। मुंबई शिक्षकमधून ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर आघाडीवर आहेत। नाशकातनं किशोर दराडे सध्या आघाडीवर आहेत। परब विजयी झाल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात आला। एकीकडे लोकसभेत ठाकरे गटाला मिळालेलं यश, त्यानंतर आता पुन्हा पदवीधर निवडणुकांमध्ये दोन्ही जागांवर सध्या ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। त्यात अनिल परब यांचा विजय झालाय, तर ज.मो. अभ्यंकर सध्या आघाडीवर। त्यामुळे शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात येतो।